बघा मागच्या पिरियडमध्ये आपण या क्वेश्चन नंबर 3 मध्ये असलेला इम्प्लिसिट फंक्शनवरचा एक्झाम्पल आपण पहिला एक्झाम्पल पाहिलं होतं. आता आपण दुसरा एक्झाम्पल बघणार आहोत, सेकंड प्रॉब्लेम. बघा x रूट एक्स प्लस वाय रूट वाय इज इक्वल टू ए रूट ए हा एक्झाम्पल आहे. आता या ठिकाणी बघा x रूट एक्स प्लस वाय रूट वाय इज इक्वल टू ए रूट ए म्हणजे जवळपास दिसायला तिन्ही सारख्याच टाईपमध्ये असलेले फंक्शन वाटतात आपल्याला. एक्स रूट एक्स व्हेरिएबल एक्स आणि वायच्या स्वरूपामध्ये तुम्हाला मी म्हटलं की एक्स वाय एफ ऑफ एक्स कोमा वाय दिस इज द इम्प्लिसिट फंक्शन. आता ए इज अ कॉन्स्टंट म्हणजे एक्स आणि वाय हे दोनच व्हेरिएबल जनरली इम्प्लिसिट फंक्शन मध्ये यूज केले जातात. त्याच्या व्यतिरिक्त दुसरं व्हेरिएबल आलं की समजायचं ते कॉन्स्टंट फंक्शन आहे. मग या ठिकाणी आता एक्स रूट एक्स प्लस वाय रूट वाय इज इक्वल टू ए रूट एचा डेरिव्हेटिव्ह कसा काढायचा बघा, डायरेक्टली डिफरन्शिएट करायचा आपल्याला. आता डायरेक्ट डिफरन्शिएट करण्याच्या पूर्वी थोडा विचार करायचा की एक्स रूट एक्स हे काय केलं त्यांनी दोन वेगवेगळ्या स्वरूपात दिले. म्हणजे एक्स रेस टू 1 असतं तुम्हाला माहिती, काहीच नसलं म्हणजे एक्सच्या पॉवर 1 असतं आणि एक्स रूट एक्स म्हटलं की एक्सचा पॉवर 1/2 असतं. मग आपण काय काम करायचं की एक्स हे व्हेरिएबल एकाच वेळेला वापरायचं जेणेकरून आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढायला सोपं होईल. मग आता तुम्हाला माहिती आहे एक्स रेस टू 1 आणि एक्स रेस टू 1/2 म्हणजे एक्स रेस टू 1 मल्टिप्लाय बाय एक्स रेस टू 1/2 आहे की नाही. तर याचा बेस सेम आहे आणि पॉवरची ऍडिशन होईल म्हणजे एक्स रेस टू 1 प्लस 1/2 म्हणजे एक्स रेस टू 3/2 मिळत आहे की नाही. हे तुमच्या लक्षात आलं आहे. म्हणजेच आपल्याला एक्स रूट एक्सला डायरेक्टली एक्स रेस टू 3/2 हा फॉर्म तुमच्या लक्षात आला पाहिजे. मग त्याचप्रमाणे जसं आता एक्स रूट एक्सला एक्स रेस टू 3/2 लिहिता येते आहे की नाही, त्याच पद्धतीनं वाय रूट वायला सुद्धा वाय रेस टू 3/2 लिहिता येईल इज इक्वल टू ए रेस टू सुद्धा 3/2 लिहिता येईल आहे की नाही. घातांकाच्या नियमानुसार रूल्स ऑफ इंडायसेस वरून एक्स रेस टू 1 इंटू एक्स रेस टू 1/2 that is equal to x raised to 1 plus 1/2 means addition of the power of power. Okay, म्हणजे 1 plus 1/2 we get x raised to 3/2. So this is in the x raised to 3/2. म्हणजे आता तुम्हाला डेरिव्हेटिव्ह काढायला सोपं झालं कारण by using that x raised to n फॉर्म्युला, x raised to n चा फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला, n into x raised to n minus 1 derivative of x raised to n is n into x raised to n minus 1. By using this formula आहे की नाही, what this formula is we using dy dx of x raised to n आहे की नाही n into x raised to n minus 1 and आपण काय करू आता डिफरन्शिएट विथ रेस्पेक्ट टू x म्हणून. आणि बघा डायरेक्टली मी फॉर्म्युला यूज करतो. मग डेरिव्हेटिव्ह ऑफ x raised to 3/2 we get 3/2 into x raised to 3/2 minus 1 ठीक आहे, प्लस आता y raised to 3/2 minus 1 into dy by dx लिहायचं विसरायचं नाही. कळलं का? कारण काय तर डिफरन्शिएट हे विथ रेस्पेक्ट टू x आपण करतोय म्हणजे या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह x ला अनुसरून डिफरन्शिएट करतोय. मग x रेस टू 3/2 चा डेरिव्हेटिव्ह x ला अनुसरून काढल्यामुळे तो फक्त 3/2 into x रेस टू 3/2 minus 1, परंतु y रेस टू 3/2 चा डेरिव्हेटिव्ह काय मिळणार आहे तर y रेस टू 3/2 चा डेरिव्हेटिव्ह 3/2 into y रेस टू 3/2 minus 1 म्हणजे n into here n is a 3/2 here also n is a 3/2 but here derivative of y raised to 3/2 with respect to x असल्यामुळे फर्स्टली डिफरन्शिएट y raised to 3/2 with respect to y raised to 3/2 ला differentiate with respect to y, so that is 3/2 into y raised to 3/2 minus 1 and into again derivative of y with respect to x and right side is a completely constant, so derivative of that function is 0. Okay, so now 3/2 into x raised to now 3/2 minus 1 3/2 minus 1 is 1/2 बरोबर. 3/2 म्हणजे दीड मधून एक गेला बरोबर म्हणजे अर्धा x raised to 1/2 प्लस 3/2 into similarly here again y raised to 1/2 into dy by dx is equal to 0. and now त्याच्यानंतर काय काम करायचं dy by dx वाली टर्म लेफ्ट साइडला ठेवायची. so we get therefore 3/2 into y raised to 1/2 into dy by dx. ही टर्म y वाली टर्म आहे, dy by dx वाली टर्म आहे. सो कंप्लीट टर्म की पाहिजे ती लेफ्ट साइड and equal to transfer this term 3/2 into x raised to 1/2 minus 3/2 into x raised to 1/2. okay, and now dy by dx now keep here in left side dy by dx and transfer this. Other now on both sides 3/2 both terms are same terms, so get cancelled directly here. याच ठिकाणी तुम्ही त्या दोन टर्म्स कॅन्सल करू शकता. लेफ्ट साइडला 3/2 इज इक्वल टू राईट साइडला 3/2 दोन्ही कॅन्सल. आता राईट साइडला फक्त y raised to 1/2 ट्रान्सफर करायचं, हे मायनसचं चिन्ह जागेवरच ठेवायचं, x raised to 1/2 न्यूमरेटर जागेवर ठेवायचं आणि हेअर मल्टिप्लिकेशन मध्ये असलेलं y raised to 1/2 ट्रान्सफर केलं, डिनॉमिनेटर जाईल y raised to 1/2. ओके,
हे y रेस टू 1/2 मल्टिप्लिकेशनमध्ये आहे, लेफ्ट साईडला ट्रान्सफर केल्यावर राईट साईडला डिनॉमिनेटर जाईल. ओके, अँड सो देअरफॉर dy/dx इज इक्वल टू मिळणार आपल्याला मायनस, आता थोडासा चेंज काय, x रेस टू 1/2 अँड y रेस टू 1/2. अगेन राईट डाऊन दिस in power form into in the square root form, because x raised to 1/2 we know that x raised to 1/2 means root x and y raised to 1/2 is again root 2. So root x upon root y असं लिहिण्याच्याऐवजी अंडर रूट एकच करून टाकलं x by y, तर हे आपल्याला अतिशय एकदम सिम्प्लिफाईड आपल्याला आन्सर मिळू शकेल. ठीक आहे, dy/dx इज इक्वल टू मायनस अंडर रूट x by y. अशा पद्धतीनं हा प्रॉब्लेम, अशा वेगवेगळ्या पद्धतीचे इम्प्लिसिट फंक्शन आपल्याला पाहायला मिळतील आणि त्यांचा डेरिव्हेटिव्ह आपल्या